तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं आहे का? पण क्लायंट्स मिळतात का? नाही. ते ऑर्गनाइज्ड आहे का? नाही. ते एका सिस्टीम प्रमाणे चालतं का? नाही. तर हे असंच होतं. फ्रीलान्सिंग मध्ये हे काहीही होत नाही, कारण आपण ते करत नाही. तो सध्या काय करतो किंवा ती सध्या काय करते यावर आपल्याला बरेचदा मी फ्रीलान्सिंग करतो किंवा फ्रीलान्सिंग करते अशी उत्तरं मिळतात. पण खरंच क्लायंटच्या पाठीमागे धावणं, पेमेंटसाठी फॉलोअप करणं, ते वेळच्या वेळेस होणं, हे सगळं खूप कठीण काम वाटतं. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाय, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी सुखदा आणि शेअर द स्टोरी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी अनेक वर्ष फ्रीलान्सिंग करत होते आणि तेव्हा मला आलेले अनुभव, काही एक्सपिरियन्सेस, काही बॅड एक्सपिरियन्सेस किंवा काही चांगले अनुभव सुद्धा मी आज व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता फ्रीलान्सिंग म्हणजे नेमकं काय? तर फ्रीलान्सिंग म्हणजे एकट्याने एखादी स्किल लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांसाठी सर्व्हिस पुरवणं, यालाच फ्रीलान्सिंग असं म्हणतात. मग या फ्रीलान्सिंग मध्ये नेमकं काय काय येतं? फ्रीलान्सिंग मध्ये अशी एखादी स्किल येते जी सर्व्हिस म्हणून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. आता आपण गडबड कुठे करतो? तर आपण सगळंच एकट्याने करायला जातो. म्हणजेच सोशल मीडिया मार्केटिंग हा जर का विषय घेतला तर आपण शूट सुद्धा एकट्याने करतो, एडिट सुद्धा एकट्याने करतो, मग आपण ते पोस्ट सुद्धा एकट्याने करायला जातो आणि सगळंच आपण एकटे करायला जातो आणि तिथेच खरी गडबड होते. हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एकटे असतो. त्यामुळे कोणती तरी एक स्किल सुरुवातीला निवडणं हे सगळ्यात चांगलं असतं. मग ते रायटिंग असो किंवा सोशल मीडिया पोस्टिंग असो किंवा कॉन्टेंट रायटिंग असो किंवा ऍड रायटिंग असो किंवा अगदी शूट किंवा एडिट असो, यापैकी कोणती तरी एक गोष्ट सुरुवातीला निवडणं हे सगळ्यात चांगलं असतं. क्लिअर ऑफर तयार करा. म्हणजेच मी सोशल मीडिया करतोय किंवा मी फोटोग्राफी करते किंवा मी इन्शुरन्स मध्ये काम करतोय असं न सांगता स्पेसिफिक तुमची सर्व्हिस डिफाईन करा. म्हणजेच मी इंस्टाग्रामचे रील्स डिफाईन करतो बिझनेस ग्रोथसाठी. महिन्याला 4 रील्स, 8 पोस्ट असं माझ्या कामाचं स्वरूप आहे. आता असं सांगितल्यामुळे ज्यांना याची खरोखर गरज आहे ते क्लायंट्स तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. पण जर का तुम्ही सांगितलं की मी सोशल मीडिया करतो, सोशल मीडिया म्हणजे समुद्र आहे हो. आता त्या समुद्रात कोणते मासे कधी पोहतात हे कोणाला माहिती? म्हणूनच क्लिअर ऑफर देणं खरंच गरजेचं आहे. आता फोटोग्राफी मध्ये सुद्धा किती प्रकारचे फोटोग्राफर्स असतात. प्रोडक्ट फोटोग्राफी करणारे असतात, किड्स फोटोग्राफी करणारे असतात, वेडिंग फोटोग्राफर्स असतात. तुमची ऑफर क्लिअर डिफाईन करणं किंवा तुमची सर्व्हिस क्लिअर डिफाईन करणं इथे जास्त गरजेचं आहे आणि ते केल्यानंतरच क्लायंट्स पर्यंत तुमची सर्व्हिस पोहोचणार आहे. त्यामुळे क्लिअर ऑफर डिफाईन करणं गरजेचंच आहे. सध्या इंस्टाग्राम, लिंक्डइन किंवा यूट्यूब या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती किंवा फेसबुक या 4ही प्लॅटफॉर्मवरती शेड्युलिंग नावाचा खूप सुंदर ऑप्शन आलेला आहे. म्हणजे महिन्यातून जर तुम्ही 3 ते 4 दिवस याच्यासाठी दिलेत किंवा अगदी 3 दिवस जरी दिलेत तर या 3 दिवसामध्ये तुम्ही या सगळ्यासाठी सिमिलर पोस्ट डिझाईन करून शेड्युलिंग करून ठेवू शकता आणि नंतर पूर्ण महिनाभर तुम्हाला त्याच्याकडे बघण्याचीही गरज नाही. तर मला असं वाटतं की हा एक प्रकार खूपच चांगला आहे. जेव्हा आपण फ्रीलान्सिंग करत असतो तेव्हा खरंच आपल्याला आपल्या सर्व्हिसकडे किंवा आपल्या मार्केटिंगकडे विचार करायला पण वेळ नसतो किंवा त्याच्यासाठी वेगळा वेळ काढायची पण आपल्याला त्रास होतो, कारण आपण खूप बिझी असतो. तर त्यासाठी महिन्यातून हे 2 दिवस किंवा हे 3 दिवस आपल्याला आपला कॉन्टेंट तयार करण्यासाठी मिळाले तरी सुद्धा मला असं वाटतं पूर्ण महिन्याभराचं काम आपलं त्या 2 दिवसात किंवा 3 दिवसात होऊ शकतं. तर मला असं वाटतं की या फीचरचा
फ्रीलान्सर्सनी नक्की विचार करावा आणि आपला कॉन्टेंट शेड्यूल करून ठेवावं, म्हणजेच महिनाभर त्याच्याकडे बघण्याची सुद्धा गरज नाही. मला असं वाटतं की हा खरंच खूपच चांगलं फीचर आहे जे सगळ्यांनी वापरलं पाहिजे. AI ला आपला दुश्मन समजू नका किंवा शत्रू समजू नका. AI ला आपला असिस्टंट बनवून घ्या. म्हणजेच AI टूल्स हे आपल्यासाठीच काम करतंय असं बिहेव करा किंवा असं त्याच्याबरोबर वागा. म्हणजेच AI चे जे काही टूल्स आहेत ते आपल्या कामासाठी वापरा. म्हणजेच आता नोशन्स आहेत किंवा गुगल ड्राईव्ह आहे, गुगल कॅलेंडर आहे किंवा कॅनवा आहे, ChatGPT आहे, जेमिनाय आहे, या सगळ्याचा वापर तुम्ही तुमच्या बिझनेससाठी करू शकता. म्हणजेच कॅनवा मधनं तुम्ही डिझाईन्स तयार करू शकता, ChatGPT मधनं तुम्ही ऑर्गनाइज्ड फाईल तयार करू शकता किंवा फॉर्मॅटिंग करू शकता किंवा गुगल कॅलेंडर मधनं तुमचे दिवस ठरवू शकता, क्लायंट बरोबरच्या मीटिंग्स ठरवू शकता. या सगळ्याचा उपयोग तुम्हाला एका रिमाइंडर प्रमाणे किंवा तुमचा एक असिस्टंटच तुमच्या बरोबर असल्यासारखं काम करतो. त्यामुळे AI ला शत्रू न बनवता त्याला आपला असिस्टंट बनवा आणि प्रचंड टूल्स अवेलेबल आहेत त्याचा तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या फ्रीलान्सिंगमध्ये तुम्हाला ऑर्गनाइज्ड करण्यासाठी त्याचा वापर करा. फिक्स्ड वर्किंग आवर्स डिफाईन करा. आता जॉब मध्ये कसं होतं की 9 to 5 जॉब आहे आणि त्याच्यानंतर आपण तिथून बाहेर पडणार आहे आणि बाहेरच्या एका वातावरणात जाणार आहे. त्यामुळे आपलं ब्रेन आपोआपच स्विच होतं आणि दुसऱ्या एका गोष्टीचा विचार करायला लागतो. पण फ्रीलान्सिंग मध्ये असं होत नाही. फ्रीलान्सिंग मध्ये आपण 24 तास त्याचाच विचार करत असतो. क्लायंट असला तर 24 तास त्याच्यासाठी, क्लायंट नसला तर मग डोक्यात भलते सलते विचार यायला लागतात की काय करायचं, मग पुढे कसं जायचं, मग पुढचे क्लायंट कसे मिळवायचे. म्हणजेच याचाच अर्थ 24 तास आपण त्याच एकाच झोन मध्ये असतो. तर तसं न करता फिक्स्ड वर्किंग आवर्स डिफाईन करा. म्हणजेच सकाळचे 4 तास मी क्लायंटसाठी काम करणार आणि पुढचे 3 तास मी स्वतःवरती काम करणार, म्हणजे स्वतःला अपडेट करणार. म्हणजेच कोणतं तरी एक नवीन टूल शिकून किंवा कोणती एक स्किल वेगळी शिकून स्वतःवर काम करून स्वतःला अपडेट करणार. तर या सगळ्याचा फायदा आपल्याला नंतर होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही फ्रीलान्सिंग मध्ये अजून जास्त पुढे जाता किंवा तुमची प्राइस अजून जास्त वाढते, ते या स्किल्समुळे वाढते किंवा तुम्ही अपडेट राहिल्यामुळे वाढते. आणि त्यामुळे तुमचा ब्रेन सुद्धा फ्रेश राहतो. आठवड्यातून एकदा सुट्टी घ्या. आठवड्यातून एकदा तुमच्या मेंदूला आरामाची गरज असते, तर तो आराम त्या मेंदूला मिळायला पाहिजे, तो द्या. त्यामुळे तुमचं हे ऑर्गनाइज्ड कल्चर जेव्हा असेल तेव्हा तुमच्यामध्ये सुद्धा आपोआपच बदल दिसून येतात आणि आपण क्लायंटला पण तसंच सांगू शकतो की या दिवशी मी अवेलेबल आहे, या दिवशी मी अवेलेबल नाही आहे. असं जेव्हा आपण आपलं कॅलेंडर डिसाईड करतो तर तेव्हा मला असं वाटतं की ते ऑर्गनाइज्ड व्हायला तेव्हापासूनच मदत होते. त्यामुळे फिक्स्ड वर्किंग आवर्स इज द की. फ्रीलान्सर्स आणि बजेट हा सगळ्यात मोठा गौड बंगाल आहे असं मला वाटतं. प्रत्येक वेळेला फ्रीलान्सर जिथे कुठे अडतो ते म्हणजे बजेटवरच अडतो. कारण तो एकटा असतो, त्याच्याबरोबर कोणती कंपनी नसते किंवा काही वेगळे हिडन चार्जेस नसतात. एकतर सगळे पैसे त्यालाच जाणार असतात. त्यामुळे त्याच्याबरोबर नेगोसिएशन हे खूप हार्ड होतं त्याच्यासाठी सुद्धा आणि समोरच्या माणसासाठी सुद्धा. कारण प्रत्येकालाच असं वाटत असतं की मी कमीत कमी प्राइस मध्ये काम करून घेतलं पाहिजे आणि फ्रीलान्सरला वाटत असतं की मला माझी जास्तीत जास्त प्राइस मिळाली पाहिजे. पण फ्रीलान्सर कुठे चुकतो की तो खूप जास्त नेगोसिएशनला बळी पडतो. मी सुद्धा पडलेली आहे. मी सुद्धा खूप कमी पैशामध्ये आधी काम केलेलं आहे, फुकट सुद्धा काम केलेलं आहे, पण त्याची फळं मला नंतर मिळालेली आहेत. मी माझ्या चुका सुधारलेल्या आहेत. तर त्यामुळेच मी तुम्हाला आज सांगते की तुमचा बार, तुमचं थ्रेशोल्ड आधी ठरवा की तुम्ही कुठल्या एका बारच्या खाली येणार नाहीये, हे आधी स्वतःला पक्क करा आणि मगच नेगोसिएशनला जा. आता आपण चुकतो कुठे, तर आपण जास्त एक्सप्लेन करायला जातो. म्हणजेच म्हणजे एका पर्टिक्युलर ABC सर्व्हिस आहे तर त्याची किंमत 5,000 रुपये आहे.
तर आपण एक्सप्लेन करतो की 1,000 माझे याच्यासाठी जाणार आहेत, 2,000 माझ्या याच्यासाठी जाणार आहेत आणि उरलेले 3,000 मध्ये मी हे करणार आहे. असं जेव्हा आपण करतो तर तेव्हा त्याला एक्सप्लेनेशन मिळतं. मग त्याला कळतं की हा, इथे मी प्राइस कमी करू शकतो किंवा इथे हा जरासं नेगोसिएशन होऊ शकतं. असं जेव्हा वाटतं तेव्हा मग गडबड व्हायला सुरुवात होते. तर तसं न करता आपण एक पॅकेजच डिझाईन करू शकतो. म्हणजेच एक स्टँडर्ड पॅकेज, एक सिल्वर पॅकेज आणि एक गोल्डन पॅकेज. म्हणजेच स्टँडर्ड पॅकेज हे 5,000 रुपयाचं, सिल्वर पॅकेज हे 8,000 रुपयाचं आणि गोल्डन पॅकेज हे 12,000 रुपयाचं. असं केल्यामुळे काय होतं की तुम्हाला सुद्धा काय ऍड ऑन करता येईल, 12,000च्या सर्व्हिसमध्ये मी काय ऍड ऑन सर्व्हिस देऊ शकेन किंवा 5,000 मध्ये मी काय देणार नाही, याचं गणित तुमच्यासाठी पक्क होतं आणि मग नेगोसिएशनला तुम्ही खूप कॉन्फिडेंटली जाऊ शकता आणि फेस करू शकता आणि तुमच्यासाठी योग्य असलेली प्राइस तुम्ही मागू शकता. त्यामुळे प्राइस ऑफर्स डिफाईन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तुमचा प्राइस चार्ट तुमच्याकडे रेडी पाहिजे. हे प्राइस ऑफर शीट किंवा हा प्राइस टॅग जो तुम्ही बनवलेला आहे तो तुमच्यासाठी एक खूपच प्रोफेशनल इमेज क्रिएट करतो आणि तुम्हाला काम मिळण्यासाठी खूप इझी वे आउट आणून देऊ शकतो. पॉइंट नंबर 6, आता तुमच्याकडे क्लायंट येणार कसे, त्यासाठी तुम्हालाही काहीतरी केलं पाहिजे ना. तुमचं मार्केटिंग कोण करणार? आता बीइंग अ फ्रीलान्सर तुमचं मार्केटिंग हे तुम्हालाच केलं पाहिजे. मग हा सोशल मीडिया आहे कशासाठी? जेव्हा तुम्ही सोशल मीडियाची सर्व्हिस लोकांना देताय तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी पण ती सर्व्हिस वापरली पाहिजे. तर त्यासाठी नेमकं काय करायचं? त्यासाठी ऍटलिस्ट किमान 2 दिवसातून एकदा तरी तुमची इन्स्टावर पोस्ट गेली पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्या सर्व्हिस बद्दल लिहिलं गेलं पाहिजे, तुमच्या सर्व्हिस बद्दल बोललं गेलं पाहिजे. तुमची जी आधीची कामं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि या सगळ्याचा उपयोग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही करून घेतला पाहिजे आणि त्या सगळ्याचा एक सामूहिक काय म्हणतो आपण त्याला, परिणाम जो असतो तो क्लायंट्स मिळण्यासाठी गरजेचा असतो. आता जेव्हा तुमचे फॉलोअर्स वाढतील किंवा आपण अगदी व्ह्यूज आणि फॉलोअर्स याच्यामध्ये न पडता अगदी समजा तुमचं नाव कोणाला तरी कळलं, तो आहे कोणता तरी वेगळाच माणूस जो तुम्हाला माहितीही नाहीये, कोणीतरी एबीसी माणसाने त्या माणसाला तुमच्याबद्दल सांगितलं की अरे हा ना खूप चांगलं करतो, तू याला भेट. पहिली गोष्ट लोक काय करतात तर पहिली गोष्ट सोशल मीडियावर तुम्हाला सर्च केलं जातं. आता इथे मी कुठेही फॉलोअर्स किंवा व्ह्यूज याबद्दल बोलतच नाहीये, पण जर तुमचा डेटा सोशल मीडियावर अवेलेबल असेल तर त्या माणसाला तुमच्याबद्दल 2 मिनिटाच्या आत ट्रस्ट तयार होतो आणि मग तो तुम्हाला फोन करतो किंवा तुम्हाला भेटण्याची इच्छा दाखवतो. आता इथेच तुम्ही जिंकता. म्हणूनच हे सोशल मीडियाचं जे जाळं आहे किंवा जो समुद्र आहे त्याच्यामध्ये तुमचा प्रेझेन्स असणं किंवा तुमची विजिबिलिटी असणं खूप जास्त गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये. हाच एक मार्ग आहे जो क्लायंट्स मिळवण्यासाठी आपण इझिली करू शकतो, ज्याच्यासाठी पैसे लागत नाही. मित्रांनो, मला असं वाटतं फ्रीलान्सिंग हे जितकं ड्रामॅटिक ऐकायला वाटतं तितकं ते करायला ड्रामॅटिक नक्कीच नाहीये. जे लोक खरंच फ्रीलान्सिंग खूप सिरियसली करायचा विचार करतायत तर त्यांनी सुरुवातीलाच या गोष्टी स्वतःच्या सिस्टीममध्ये आणल्या तर त्यांचा एकूणच त्रास कमी होईल. त्यांचं जे त्यांची होणारी धावपळ किंवा डोक्याचं जे टेन्शन असतं ते थोडंफार का होईना कमी होईल आणि आपण ऑर्गनाइज्ड काम करायला लागू आणि आपल्याला क्लायंट्सचे नंबर सुद्धा वाढायला लागतील असं मला वाटतं. फ्रीलान्सिंग अवघड नक्कीच नाहीये पण सोपंही नाहीये. आपल्याला कायम आपल्याला क्वेश्चन करणं गरजेचं असतं, आपल्यालाच अपडेट राहणं गरजेचं असतं. महिन्याच्या शेवटी आपल्याला कोणी हातात चेक देणारं नसतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का खूप पसरलेल्या असतील, ऑर्गनाइज नसतील तर आपल्याच डोक्याला खूप जास्त त्रास होतो आणि मग आपण फ्रीलान्सिंगचा
पुन्हा एकदा विचार करायला लागतो. तो जर विचार करायला लागू नये असं तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टी सुरुवातीलाच तुमच्या सिस्टीम मध्ये तुम्ही आणा आणि तुमचं फ्रीलान्सिंग हे एन्जॉयबल करा आणि अपस्किल करा असं मला वाटतं. तर हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून तुम्हाला जर काही मिळालं असेल तर तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, जे लोक फ्रीलान्सिंग करतात, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर द स्टोरीला. कारण आम्ही दर शुक्रवारी पॉडकास्ट, स्टोरी टेलिंग, कॉन्टेंट क्रिएशन आणि अशा बऱ्याच विषयांवरती व्हिडिओज घेऊन येतच असतो. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच एका वेगळ्या विषयाबरोबर. तोपर्यंत पाहत रहा शेअर द स्टोरी, कारण एव्हरी स्टोरी मॅटर्स.